प्रसारित करीत आहोत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र. लेखक आहेत आमचे प्रतिनिधी अनुक्रमे मधु कसबे आणि सुनील कांबळे. कोरोनामुळे 2020 हे वर्ष सर्वच क्षेत्रांमध्ये खडतर ठरलं. इतर क्षेत्रांना आर्थिक फटका सहन करावा लागला, तर आरोग्य यंत्रणेसाठी हे वर्ष तणावातच गेलं. मात्र हा काळ आरोग्य यंत्रणेला नवं बळ देऊन गेला. अकोला जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, विशेषतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात कोविड काळात राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीनं अत्यावश्यक आणि आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या. ही मदत जीएमसीला नवसंजीवनी देणारी ठरली. मात्र अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न कायमच राहिला आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक संशोधनात्मक तथा विस्तार कार्याचा वार्षिक आढावा भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीद्वारा दरवर्षी घेण्यात येतो. नुकताच सन 2019 ICAR मानांकन अहवाल जाहीर करण्यात आला असून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं तब्बल 10 अंकांनी झेप घेत गतवर्षीच्या 48व्या क्रमांकावरून 38व्या स्थानी बाजी मारली आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीद्वारे जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 या कालावधीसाठी देशांतर्गत कृषी विद्यापीठांनी शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य, संशोधनात्मक लेख, वार्षिक बजेट, पदभरती, प्रायोजित प्रकल्प आदींसह विविध विषयांवर केलेल्या कामाचा आढावा घेतला. लोकसभेमध्ये 3 कृषी संबंधी विधेयकं पारित करण्यात आली आहेत. त्यावरून शेतकऱ्यांनी देशभर छेडलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत जिल्ह्यातील सामाजिक संघटना, राजकीय संघटनांनी आपापल्या परीनं साखळी उपोषण, धरणा आंदोलन, मोर्चे काढून शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला, तर काही शेतकरी संघटना शेतकरी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाल्या. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दिल्ली गाठली. महाराष्ट्र राज्य बियाणं महामंडळ महाबीजच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेला नवी दिल्ली इथल्या ॲग्रिकल्चर टुडे समूहातर्फे बेस्ट टेस्टिंग लॅब इन पब्लिक सेक्टर हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. समूहाकडून कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शासकीय, निमशासकीय तसंच खासगी कंपन्यांकडून विविध घटकांवर काम करणाऱ्या बाबींवर नामांकन मागवण्यात आलं होतं. त्यामध्ये महाबीजच्या प्रयोगशाळेची निवड करण्यात आली. दरम्यान महाबीजच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेला राज्य शासनानं याआधी बियाणं अधिनियम 1966 नुसार अधिसूचित केल्यामुळे राज्य बियाणं प्रयोगशाळा म्हणून घोषित केला आहे. अकोला जिल्ह्यातील 224 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. इच्छुक उमेदवारांनी एकच गर्दी केल्यानं रात्री 10 वाजेपर्यंत 6135 उमेदवारी अर्ज दाखल झाले. जिल्ह्यातील 224 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ 5 वर्षांच्या कालावधीत संपुष्टात आल्यानं 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. वाशिम जिल्ह्यात येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 30 डिसेंबर रोजी 3810 तर 29 डिसेंबर पर्यंत 1761 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. कोरोनाच्या लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील 6000 सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांचं लसीकरण होणार आहे. या लसीच्या साठवणुकीसाठी एक ILR आणि एक डीप फ्रीजर असलेले 35 कोल्ड स्टोरेज पॉइंट्स जिल्ह्यात निर्माण करण्यात आले आहेत. लसीच्या वाहतुकीसाठी 40 कोल्ड बॉक्सेस जिल्ह्यात दाखल झाले आहेत. वाहतुकीसाठी एका वेळी 12 कोल्ड बॉक्स बसणारी एक व्हॅक्सिन व्हॅन आणि 1000 व्हॅक्सिन कॅरियर जिल्ह्यात उपलब्ध आहेत. वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असल्यानं आणि बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणाला पसंती देत असल्यानं जिल्ह्यातील 16 कोविड सेंटर्सपैकी 12 सरकारी कोविड केअर सेंटर्स रिकामे असून अन्य 4 कोविड सेंटरमध्ये 16 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यात 2011 साली 1000 मुलांच्या मागे मुलींचा जन्मदर 890 इतका खाली होता. त्यानंतर मुलींचा सरासरी जन्मदर वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं विविध प्रयत्न करण्यात आले. याचे दृश्य परिणाम पुढे दिसून आले. सन 2019-20 मध्ये मुलींचा जन्मदर 30 न वाढून दर हजारी मुलांच्या मागे 920 इतका झाला आहे. जिल्ह्यात सध्या 1,68,232 शौचालयांची कामं झाली आहेत. उर्वरित 3000 कुटुंबांना येत्या 31 मार्च पर्यंत शौचालय बांधून देण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. आताच आपण अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र ऐकलत. लेखक होते आमचे प्रतिनिधी अनुक्रमे मधु कसबे आणि सुनील कांबळे. वाचक स्वर वीणा डोंगरवार यांचा होता. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.